दरम्यान कोणत्या जिल्ह्याला किती मंत्रिपदं मिळालेली आहेत त्यावर देखील आपण एक नजर टाकूया। पुण्याला 4, साताऱ्याला 4, जळगावात 3, ठाण्यामध्ये 3, नागपूरमध्ये 3, नाशिकमध्ये 3, यवतमाळमध्येही 3, कोल्हापूरला 2, मुंबईमध्ये 2, रत्नागिरीमध्ये 2, रायगडमध्ये 2, बीडमध्ये 2, संभाजीनगरमध्ये 2, अहिल्यानगरला 1, धुळ्याला 1, परभणीला 1, बुलढाण्याला 1, लातूरमध्ये 1, वर्ध्याला 1 आणि सिंधुदुर्गला 1। त्यामुळे कोणत्या जिल्ह्याला किती मंत्री मिळालेले आहेत आपण ते जाणून घेतोय। दरम्यान मंत्री नसलेले जिल्हे कुठले आहेत विभागवार पाहूया। पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली आणि सोलापूर, ठाणे कोकण विभागामध्ये पालघर जिल्ह्याला मंत्रिपद नाही, यासोबतच नंदुरबारमध्ये देखील मंत्रिपद मिळालेलं नाहीये। यासोबतच विदर्भामध्ये अकोला, अमरावती, वाशिम, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, याशिवाय मराठवाडा विभागामध्ये जालना, धाराशिव, नांदेड, हिंगोली आणि मुंबईमध्ये मुंबई उपनगराला मंत्रिपद मिळालेलं नाही। उत्तर महाराष्ट्रातला केवळ एकच जिल्हा सोडला नंदुरबार, तर त्या पलीकडे सगळ्या जिल्ह्यांना जवळपास मंत्रिपद मिळालेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।